हाय गाईज, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया नानकटाई. नानकटाईसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी. तुम्ही पाहू शकता. आपल्याला शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये वाटीचं माप ठेवायचं आहे. तर आपण या ठिकाणी 1 पाऊण वाटी तूप घेतलंय. हे डालडा तूप आहे. तुम्ही दुसरं पण तूप वापरू शकता. तर आपल्याला अशा प्रकारे तूप घ्यायचंय. जास्त घट्ट बी नाही घ्यायचं, जास्त पातळ बी नाही घ्यायचं. आपल्याला मध्यम प्रकारात हे तूप घ्यायचंय. या ठिकाणी आपण पिठी साखर घालून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपण तुपामध्ये पिठी साखर टाकली आणि तिला असं छान प्रकारे पिटून घेतले. नानकटाईसाठी आपल्याला खूप एक महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. आपल्याला पीठ तो तयार होईपर्यंत. तर आपण आता गॅसवर कढई ठेवू. तर आपण आता इथे गॅसवर कढई ठेवू. आपण आजचे नानकट कढईमध्ये बेक करत आहोत. त्याच्यामध्ये असं स्टँड एक ठेवून द्यायचं आपल्याला आणि रूम टेम्परेचरवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. तर आपण आता हे छानपैकी फेटून घेतलं आहे. आपण याच्यामध्ये 1 वाटी मैदा घालूया. छानपैकी चाळून घ्यायचं आपल्याला चाळणीने. 1 छोटी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं या ठिकाणी. ते पण आपण छानपैकी चाळून घेऊया. अशा प्रकारे हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालूया आपण आता 1 चम्मच खायचा सोडा. तो पण 1 चम्मच घालून घेऊया. बेकिंग पावडर पण आपण 1 चम्मच घालून घेऊया. अशा प्रकारात आपण बेकिंग पावडर वापरली. आपण विलायची पूड पण साखरेमध्येच घातली होती वाटायच्या टायमाला. तर आता आपल्याला हे सर्व हाताने मिक्स करायचं आहे. हाताच्या उष्णतेमुळे हे छानपैकी भिजल्या बी जातं. तुम्ही पाहू शकता. आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे छानपैकी हलक्या हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हाताच्या उष्णतेमुळे ते छान भिजल्या बी जातं. आपल्याला याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आहे. दूध किंवा पाणी घातलं तर आपले नानकट कडक होऊ शकतात. तर आपण सगळं पीठ या ठिकाणी अशा प्रकारे मळून घेतले. एक छानपैकी असा डो बनवून घेऊयाचा. अशा प्रकारे तर आपला अशा प्रकारे सगळा डो बनवून झालाय हा नानकटीचा. तर आपण या मापाच्या साहाय्याने आपण सगळ्या नानकटी बनवून घेऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही वाटीचं किंवा चम्मचचं माप पण देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं म्हणजे आपल्या नानकटी सर्व एकसारख्या होतील. अशा प्रकारे एकसारख्या वाटीच्या मापाने घ्यायच्या आपल्याला. अशा प्रकारे मी छोटी वाटी घेतली. तुम्ही या ठिकाणी चम्मचचा वापर बी करू शकता. अशा प्रकारे आपल्याला सर्व नानकटी बनवायची आहे. पाहू शकता असा आकार द्यायचा आहे आपल्याला. आपण या ठिकाणी थोडंसं चाकूने त्याला असं धार पाडूया. जिथे दिसायला पण खूप ॲक्टिव्ह दिसतं. अशा प्रकारे पाहू शकता. पण त्याच्यावर छोटासा काजू ठेवून घेऊ अशा प्रकारे. आणि मी आता इथे वड्या उकडायच्या चाळणीमध्येच उकडून घेणार आहे यांना. अशा प्रकारे मी चाळणीमध्ये एक पेपर घेतलाय, त्याला तेल लावलंय. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला सर्व नानकटी बनवून घ्यायच्या. अशा प्रकारे ठेवायच्या चाळणीमध्ये. तुम्ही पाहू शकता. तर आपण सर्व नानकट असंच बनवून घेऊया. या ठिकाणी आपल्याला अशाच घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे.
सेम बेकरी स्टाईल ह्या नानकटी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे. अशा प्रकारात थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ठेवायचे, कारण ह्यानंतर खूप फुगतात. तर आपण आता सगळ्या नानकटी बनवून घेतल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आता आपण लगेच या नानकटाई गॅस कढईमध्ये ठेवून घेऊया. त्या कढई छानपैकी गरम झाली तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हे नानकटाई ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आणि ह्याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचे. झाकण पॅक झाकून घ्यायचं आपल्याला, तरच आपले नानकटी छान. तर तुम्ही पाहू शकता आपले नानकटाई या ठिकाणी बेक झाले. आपण हे काढून घेऊया. गरम येते अशा प्रकारात आपण आता याला खाली घेऊया. तर आपण सगळे नानकट अशा प्रकारे बनवून घेतलेत. तर हे नानकट आपण कढईमध्ये बेक केलेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर हे नानकट खायला पण खूप छान लागतात आणि पटकन होतात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी यांना लाल हुस्तर भाजलेला आहे. या प्रकारे पाहू शकता. सेम बेकरी स्टाईल होतात ही नानकट आणि खायला पण खूप छान लागतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एकदम सॉफ्ट होतात, खूप छान रेल आलेत त्याला तुम्ही पाहू शकता. छोटीशी जाळी तयार झाली त्याच्यामध्ये या प्रकारे आणि एकदम सॉफ्ट होतात पाहू शकतात अशा प्रकारे. तर आपण सर्व नानकट या ठिकाणी बनवून घेतले अशा प्रकारे पाहू शकता. तर तुम्हाला हे नानकट कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा. थँक्यू.